तर राज्यामध्ये अतिवृष्टीचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय। पिकांचं मोठं नुकसान याच्यामध्ये झालंय। अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आलेला आहे, रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, काही गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। सध्या ही दृश्य बघतोय आपण धाराशिव, जालना, संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, सोलापूर, वाशिम आणि वर्धा या ठिकाणची। सगळ्यात जास्त पाऊस नेमका कुठे झालेला आहे आपण बघतोय। वाशिम, वर्धा, जालना, हिंगोली, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, सोलापूर आणि धाराशिव या सगळ्या ठिकाणी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। एकंदरीत संपूर्ण राज्यभरात शेतीचं किती नुकसान झालेलं आहे ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून यानंतर जाणून घेणार आहोत। एकूण बाधित जिल्हे आहेत 30। एकूण बाधित तालुके आहेत 195। महसूल मंडळ 654 पेक्षा अधिक आहेत ज्या ठिकाणी नुकसान झालंय। तर राज्यामध्ये खरीप शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। प्राथमिक अंदाजानुसार बाधित क्षेत्र हे 27,98,054 हेक्टर क्षेत्रावरती आहे। राज्यातील एकूण 49,95,135 एकरचं नुकसान झालंय। 10,000 हेक्टरपेक्षा जास्त बाधित 15 जिल्हे आहेत। हिंगोलीमध्ये जवळपास 49,500 तर अकोल्यामध्ये 46,828 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे। नांदेडमध्ये 7,28,049 हेक्टर, सोलापुरात 3,98,119 हेक्टर, यवतमाळमध्ये 3,42,509 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालेलं आहे। कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले अतिवृष्टीने आपण बघतोय। धाराशिवमध्ये 3,31,935 हेक्टर, बीडमध्ये 2,96,954 हेक्टर, अहिल्यानगरमध्ये 2,14,917 हेक्टरवर नुकसान झाले।